ठीक आहे. नमस्कार, मी झी मराठी होम मिनिस्टर फेम अनिता आवटी. 8 मार्च जागतिक महिला दिन विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणाची साथ आणि स्त्री म्हणजे अनेक अडथळ्यावरती मात. अशा अनेक अडथळ्यावरती मात करत आपल्या समाजाचं जीवन अगदी सुरळीत चालावं आणि सर्वांचं आरोग्य सुरक्षित राहावं याचं ध्येय घेतलेल्या एका महिलेला आज आपण भेटणार आहोत. त्या आहेत अरिन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वंडमोरे कॉर्नरच्या ओनर डॉक्टर दीपाली जाधव एमडी. आज त्यांना आपण भेटणार आहोत. चला तर त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. आपलं बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये सहर्ष स्वागत. जागतिक महिला दिनाच्या आपल्याला प्रथमतः शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा तुम्हा साऱ्यांना. तुम्ही आज एमडी डॉक्टर आहात, अरिन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ओनर आहात. तर तुमची या डॉक्टर फील्ड मधून कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे? थोडक्यात सांगायचं तर डॉक्टर का झालो, कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये घरात कोणी डॉक्टर नव्हतं. त्यामुळे आई वडिलांची इच्छा होती की नाही बाबा आपल्या घरातलं कोणतं डॉक्टर व्हावं. आई हाडाची शिक्षिका, वडील अकाउंटंट आणि साताऱ्यासारख्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. बाकीचे जे शैक्षणिक पार्श्वभूमी असल्यामुळं बाकी जी भावंड होती, मावस भावंड, आत्ते भावंड, ते सगळे कोण आयजी पोस्टवर, कोण कलेक्टर पोस्टवर, कोण तलाठी पोस्टवर, पण डॉक्टर कोण नव्हतं. त्यामुळे घरच्यांची सतत इच्छा असायची की बाबा कोणीतरी डॉक्टर व्हावं. पण ह्याच्यामध्ये टर्निंग पॉइंट एक असा ठरला, एक 7वीत असताना एक क्रीडा शिक्षणचे कॅम्प होता. त्याला एक सर्टिफिकेट लागणार होतं, मेडिकल सर्टिफिकेट. अच्छा. मग त्यावेळी एका मैत्रिणीचे वडील डॉक्टर होते, त्यांच्याकडे गेलो. त्यावेळी तिथे MR ची गर्दी, बाकीची गर्दी बघून त्याची क्रेज निर्माण झाली आणि त्यातनं आपल्याला डॉक्टर व्हायचंय ही 7वीत इच्छा उत्पन्न झाली आणि नंतर ते फलद्रूपास आली. अच्छा, म्हणजे डॉक्टर होण्याचं फॅमिलीमध्ये सगळे मेंबर वेगवेगळ्या फील्डमध्ये होते आणि कोणीही डॉक्टर नसल्यामुळे तुम्ही तो निर्णय घेतला की मला डॉक्टर बनायचं आणि समाज सेवा करायची आहे. सर्वांचं आरोग्य सुधारण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी एक सामाजिक कार्य आपण करत आहात. तर डॉक्टर झाल्यानंतर आपण कुठे कुठे अनुभव घेतलात आणि आपण प्रॅक्टिस वगैरे केली? मी सांगलीमध्ये, सांगली सिव्हिल, मिरज सिव्हिल, परत डॉक्टर अनिल मडके सर, बिरनाळे हॉस्पिटल, इथं विविध क्षेत्रात म्हणजे सर्जिकल असू देत, मेडिसिनचे असू देत, ऑर्थोपेडिक असू देत, अशा विविध क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी इंटर्नशिप मध्ये कार्य केलं. त्यानंतर हाऊसमनशिप केली आणि स्वतःची 22 वर्ष प्रॅक्टिस चालवत होते. त्याच्यामध्ये ओपीडी बेसिसवर होती. पुढं कोविड नंतर हॉस्पिटलचं, अरिन हॉस्पिटलचं स्वप्न उदयास आलं. स्वप्नवत होतं ते आणि 5 वर्षापूर्वी अरिनची निर्मिती झाली. अच्छा, मग तुम्ही अनेक वर्ष जॉब केलेला आहात, अनेक ठिकाणी अनुभवही घेतलेला आहात. मग स्वतःच हॉस्पिटल आपण निर्माण करावं किंवा काढावं असं काय वाटलं तुम्हाला? ही कल्पना ऍक्च्युली कोविड मध्ये आली. कोविड मध्ये ज्यावेळी भयानक स्थिती होती, म्हणजे डॉक्टर पण करावी का नाही प्रॅक्टिस, आपल्याला इन्फेक्शन बसेल का, ह्या डिलेमामध्ये होते. त्यावेळी ज्यावेळी एखादं पेशंट आजारी असतंय त्यावेळी त्याला एकच आजार न होता, म्हणजे एखादं पेशंट आलं तर त्याला छातीचे पण हे असू शकतात, मेंदूचं पण असू शकतंय, ऑर्थोचं, हाडांचं, असे सगळे हे असतात. आणि कोविडमध्ये लोकांना ऍक्च्युली त्याची गरज होती. बरोबर. आणि त्याचा जो खर्च होता, मोठ्या हॉस्पिटलचा आवाड उभे होता, मग ते कुठेतरी गरीब जनतेसाठी एका अल्प किमतीत आणि सगळ्या सोयी एका छताखाली व्हाव्यात ह्या हेतूनं अरिन हॉस्पिटलची निर्मिती झाली. अच्छा, म्हणजे ऑल ओव्हर सगळ्या सुविधा नागरिकांना एकत्रितपणे मिळाव्या. एखाद्या आजारासाठी दुसरीकडे जावा, त्यानंतर दुसऱ्या आजारासाठी अनेक हॉस्पिटल शोधा, या सगळ्या गैरसोयी नाही झाल्या पाहिजे. त्यासाठी तुम्ही समाजाचा विचार करून एक हॉस्पिटलची निर्मिती आज केलेली आहात. तर कोविड मध्ये अतिशय संकटाचा काळ, एक नैसर्गिक आपत्ती आली आणि अशा वेळी लोक घरातून बाहेर पडायला घाबरत होती. अशा वेळी डॉक्टरांना नाव दिलाच होता की त्यांचं कर्तव्य होतं. तेव्हा तुम्ही कर्तव्य बजावताना कधी अशी भीती किंवा रिस्क कधी घेण्याची वेळ आली का तुमच्यावरती? ऍक्च्युली म्हणजे बाकी फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये इंजिनियर किंवा बाकी प्रोफेशन मधली लोक होती, त्यामुळे ड्युटी असायच्या. सिव्हिल, सांगली सिव्हिल, मिरज सिव्हिल किंवा जे कोविड सेंटर होते तिथे ड्युटी होत्या. मुलं घरात लहान असायची, त्यामुळं आपल्याला कोविड झाला तरी परत आपलं इन्फेक्शन घरातल्यांना, मिस्टरांना, मुलांना, सासू सासऱ्याला होऊ नये ही भीती होती. पण कुठंतरी ती भीती बाजूला सारून
आपल्याला देवाने एवढं चांगलं कार्य दिलंय किंवा आपल्या आई वडिलांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही लढत गेलो, आमची सगळी टीम लढत गेली. आणि एक सांगायला आनंद वाटतो की त्यावेळी भगतसिंग कोश्यारी सर, माजी राज्यपाल, यांच्यातर्फे मला राज्यस्तरीय कोविड योद्धा म्हणून पुरस्कार मिळाला. मुंबईमध्ये राज्यभवनामध्ये मिळाला. ती कामाची पोचपावती असू देत म्हणा किंवा आपण एखादं काम केलं तर त्याचं समाधान त्या रूपाने मला लाभलं. क्या बात आहे. नाही, अगदीच कोविड सारख्या आपत्तीच्या वेळी डॉक्टर आणि देवाची भूमिका बजावली आणि त्यावेळी सुद्धा तुम्ही एक कुटुंबाचे विचार आणि मुलांचे विचार न करता त्यावेळी सेवेसाठी तत्पर राहिला, त्याबद्दल खरंच कौतुक तुमचं करावं तितकं कमी आहे. अरिन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या आजारावरती उपचार केले जातात मग? आपलं अरिन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पहिल्यांदा त्याची सुरुवात एका छोट्या रोपापासून झाली. एक 10 बेडचं होतं, नंतर आता 50 बेड आपलं हॉस्पिटल आहे. त्याच्यामध्ये साधारण 10 बेडचे आयसीयू आहेत, सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आहे, सुसज्ज असं आयसीयू आहे. त्याशी रिलेटेड जो स्टाफ आहे, बीएससी नर्सिंग, एएनएम, जीएनएम हा स्टाफ आहे. आणि त्याच्यामध्ये जे मुख्यतः सुविधा आहेत म्हणजे मेंदू विकार आपल्याकडे होतात, मेंदूचे जे आजार आहेत, इपिलेप्सी, फिट येणं, झटका येणं, डोकं दुखणं, अर्धांगवात, कंपवात, पार्किन्सन्स हे आपल्याकडे आजार होतात. त्याचबरोबर मेंदूच्या विविध शस्त्रक्रिया आपल्याकडे होतात. ऑर्थोपेडिक म्हणजे हाडांचे सर्व विकार, हाड मोडणं, न जुळणे, कमी वयात लहान वयातल्या हाडांचे विकार हे सगळं आपल्याकडे होतं. मेडिसिनचे सगळे होतात आपल्याकडं आजार, डेंग्यू असेल, मलेरिया असेल, विविध व्हायरल विकार असतील, छाती भरणं असेल, निमोनिया असेल, हे सगळं आपल्याकडे सुसज्ज अशा आयसीयू द्वारे ते कव्हर केलं जातं. याचबरोबरीने आपल्याकडे हेअर ट्रान्सप्लांट पण होतं. म्हणजे केसाच्या मुळापासून पायाच्या नखापर्यंत सगळे जे आजार आहेत ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. आणि सर्जरी हा मेन विभाग, त्याच्यामध्ये पाईल्स, फिशर, फिस्टुला, पोटाचे अनेक विकार, आतडे एकमेकांना जुळणं किंवा इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शन असे मोठमोठे व्याधी आहेत. पित्ताशयाची पिशवी काढणं असू देत, पिशवी काढणं असू देत, स्त्रियांचे विविध विकार असू देत, मूत्रमार्गाचे विकार असू देत, किडनी स्टोन असू देत, हे सगळं आपल्याकडं एकाच छताखाली होते. आपल्या हॉस्पिटलची अरिन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची स्पेशालिटी काय? सर्वात महत्वाचं स्पेशालिटी म्हणजे आपल्याकडं अरिन, बरेच लोक विचारतात की मॅडम अरिन का नाव ठेवले तुमच्या मुलांचं? मलाही प्रश्न पडला ऍक्च्युली, म्हणजे सगळ्यांचा आलेला तोच विषय असतो. तर अरिन मध्ये, अरिन या शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ आहे की उगवता सूर्य. आणि त्याचा उर्दू मध्ये अर्थ आहे की पाक, पवित्र. अशा दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये अरिनची निर्मिती झाली. आणि अरिन मध्ये एक भावनिक जी हे आहे, म्हणजे आपल्याकडनं कर्नाटकचे पेशंट येतात, कर्नाटकचे ज्यावेळी आपण मायबोलीत विचारतो त्यावेळी आजार कळतो, त्याच्यासाठी कन्नड शिकून आरामरी, छलो आगिती हे जे आहे त्यांना भावनिक कुठंतरी आपण दाद देतो. आणि त्याचबरोबरीने आपला जो स्टाफ आहे तो त्यांच्या काळजीनं सगळं समजून घेतो. तुम्ही जेवला का, तुम्हाला औषधं वेळेत गेली का, त्याच्यासाठी काउन्सिलरची टीम आपण नेमली आहे, मॅनेजमेंटची टीम नेमली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टी ना त्या पेशंटच्या दृष्टीने समाधानकारकरित्या होण्यासाठी केलं जातं. त्यामुळे भावनिक होऊन ज्यावेळी उपचार केले जातात त्यावेळी रुग्ण आजार बरा होतो आणि कुठेतरी त्याच्या घरच्यांशी नाळ जोडली जाते. ही आपली स्पेशालिटी असेल असं मला वाटतं. बरोबर आहे. एखादा पेशंट फक्त एक डॉक्टर म्हणून कर्तव्य न बजावता आपुलकीनं जर एक मानसिक समाधान आणि एक सपोर्ट दिला तर एक ट्रीटमेंट पेक्षाही आपल्या शब्दाने, डॉक्टरांच्या शब्दाने आजार एक 20-30% तरी बरा होतो, असं आम्हालाही अनुभव आलेले आहेत. कारण आणि तुमच्या तरी इतक्या छान वागण्यातून आणि बोलण्यातून नक्कीच त्याचा पेशंटला फायदा नक्कीच होत असणार आहे. आता हे एवढ्या व्यापातून आता तुम्ही अरिन हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, सगळे विभाग हँडल करता याच्यामध्ये तुम्हाला कोणाकोणाची मदत होते? आता आपण ज्यावेळी म्हणतो की एखादं हॉस्पिटल रन होतं त्यावेळी त्यातला केवळ डॉक्टर महत्वाचा नसतो. बरोबर. आज ज्यावेळी मी घराबाहेर पडते त्यावेळी माझी मुलं, मिस्टर असतील, सासू सासरे असतील, बाकीची जी फॅमिली असते त्यांचा सपोर्ट असतो. बरोबर. त्यांच्या सपोर्ट शिवाय मी हे 24 तास माझ्या व्यवसायाला देऊ शकत नाही. बरोबर. याच बरोबरीनं आपल्या हॉस्पिटलमध्ये जे विविध सुपर स्पेशालिटी डॉक्टर आहेत, स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत, त्यांची पण त्या टीमचा मला उपयोग होतो आणि त्यांची मोलाची साथ मिळते. त्याबरोबरीने असलेला एएनएम, जीएनएम स्टाफ यांची कायमच मदत होते. आणि याच बरोबरीनं मेडिकलचे सर असतील, मार्केटिंग टीम असेल, आणि ज्यावेळी काही वेळा पेशंटचं खूप मारा झाल्यावर जे फ्रस्ट्रेशन येतं त्यावेळी जे मित्रमंडळी असतात किंवा आमची टीम असते, आमची संघटनेची टीम असते, त्या सगळ्यांचा वेळोवेळी खरंच उपयोग होतो.
तर आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये आयसीयू विभागाकडे आपल्याकडे 24 तास सेवा याचे शेड्यूल कसे तयार करता? इतकं म्हणजे 24 तास सेवा आहे आयसीयू, बाकीचे सगळे फील्ड, याचं शेड्यूल आपण कसं मॅनेज करता? ऍक्च्युली ज्यावेळी 24 तास डॉक्टर एखादा कार्यरत असतो त्यावेळी त्याच्याबरोबर RNO ची टीम असते. आपल्याकडे 24 आवर्स MD मेडिसिन, MS सर्जन हे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यानुसार जी कार्य असतं ते विभागलं जातं. त्याबरोबर सकाळी मी 7-7:30 उपलब्ध असते. त्यानंतर पेशंटचा राऊंड झाल्यावर त्या पेशंटला कुठला आहार घेतला, त्याचा इनपुट आउटपुट किती आहे, मेडिसिन गेलेत का, आणि त्याचबरोबर त्याच्या बाकीच्या तक्रारी हे ऐकून ओपीडी चालू होते. 8 ते 8, 12 ते 14 तास मी अवेलेबल असते. आणि रात्री पण एखादी इमर्जन्सी आली, कितीही झोप असू देत, कितीही काही असू देत, ते पेशंट येऊन बघून त्याला काउन्सिलिंग करून जाणं हे मी माझं कर्तव्य समजते. त्यामुळे त्या 24 तासात स्वतःसाठी थोडा व्यायामासाठी, थोडा आहारासाठी थोडा वेळ देऊन ते कुठंतरी स्वतःचे छंद, लिखाणाचा छंद आहे तो जोपासत आपण 24 तास सेवा देत राहतो. ओके, नाही बरोबर आहे. आपण समाजासाठी वेळ देतो आणि लोकांसाठी, फॅमिलीसाठी, स्वतःसाठी पण थोडा वेळ दिलाच पाहिजे. आणि इतकं सगळं 24 तास सेवामधून तुम्ही स्वतःचे छंदही जपता, खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर की आपण हॉस्पिटलमध्ये शासकीय योजना, जे गरीब लोकांना मदतीचा हात असतो, त्याच्या कोणकोणत्या योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये राबवल्या जातात? आता सगळेच पेशंट ज्यावेळी येतात त्यावेळी उपचाराविना, पैशा अभावी पेशंट राहू नये याच्यासाठी आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले योजना आहेत, आयुष्यमान भारत योजना आहेत, त्याचबरोबर PM फंड योजना आहेत. आणि एवढं करून जर एखादा गरीब असेल पेशंट, तो कुठल्या योजनेत बसत नसेल, तर त्याला कमी खर्चात, एखादा खूपच गरीब असेल तर आपण स्वतःची मदत करून, संघटनांतर्फे हे करून जेवढं सामाजिक दृष्ट्या त्याला बरं करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करत राहतो. क्या बात आहे, अतिशय. म्हणजे की फक्त पेशंट आपण एक उत्पादन म्हणून त्याच्याकडे न बघता एक माणूस आणि एखाद्याचं जीवनदान, वरदान देणं, एक डॉक्टर म्हणजे देवाचं दुसरं रूपच मानलं जातं. आणि ते कर्तव्य तुम्ही अगदी काटेकोर आणि व्यवस्थित प्रामाणिकपणे तुमची ड्युटी सुरू आहे. सो तुमच्या आयुष्यामध्ये आता इतकं हॉस्पिटल सांभाळत असताना काही कर्नाटकचे पेशंट असं ऑल ओव्हर, आता इतकं तुमचं फेमस हॉस्पिटल आहे अरेन मल्टी स्पेशालिटी, सो एकमेकांच्या ह्याच्याने बऱ्याच वेगवेगळ्या राज्यातून पण पेशंट येत असतील. सो काही क्वेश्चन्स असतात किंवा काही त्यांचे प्रश्न भरपूर असतात, त्याला तुम्ही कधी इरिटेट होणं किंवा त्रास होणं, याला रिएक्शन कसं असतं? ऍक्च्युली पेशंटचं काउन्सिलिंग ही डॉक्टरांसाठी मोठी टास्क असते. एखादा पेशंट उपचार करून बरा होण्यापेक्षा जे नातेवाईक येतात, आणि प्रत्येक वेळी वेगळाच नातेवाईक असतो, आणि त्या सगळ्यांचं समाधान, म्हणजे काही काही वेळ तर असं होतं पेशंट एक असतो आणि त्याच्या प्रत्येक वेळी 8-10 नातेवाईक परत रिपीट बदलून वेगवेगळे नातेवाईक असतात. पण एक विषय कसा असतो, किती जरी कंटाळा आला तरी एक डोक्यात काय येतं, आज आपली आई त्या बेडवर ऍडमिट आहे आणि आपण ऍज अ मुलगी, ऍज अ पेशंटचे नातेवाईक म्हणून आहे. तर त्यावेळी किती पण राग आला असेल, किती पण चिडचिड झाली असेल, किती वेळा सांगू असं जरी ओठावर आला असेल, तरी कुठेतरी ते हे करत त्यांना समाधान करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ऍक्च्युली त्यानुसार ना पेशंटशी संवाद साधल्यामुळे काय होतं, त्यांच्या ज्या अडचणी आहेत, बाबा त्यांच्या आर्थिक अडचणी आहेत, त्यांच्या बाकी घरातल्या अडचणी आहेत, घरी कोण काही काही वेळा पेशंट बरोबर थांबायला कोण नसतं, घरी लहान मुलं असतात, मुलांच्या परीक्षा असतात, मुलांचे वेगवेगळे विषय असतात, ते सांभाळून ज्यावेळी आपण एखाद्या पेशंटला बरं करतो ते समाधान खूप मोठं असतं. नाही, अगदी बरोबर आहे की त्यांच्याशी सुसंवाद हा सुद्धा तितकाच, ट्रीटमेंट सोबत सुसंवाद ही तितकाच महत्वाचा आहे. आपल्या आयुष्यामधील एखादा अविस्मरणीय आणि आनंदाचा क्षण कोणता? अविस्मरणीय क्षणामध्ये एक म्हणजे खूप क्षण आहेत तसे. ज्यावेळी राज्यपालांतर्फे पुरस्कार मिळाला राजभवनात, तो एक खूप आनंदाचा क्षण होता. कुठेतरी कामाची पोचपावती होती. त्याचबरोबर APJ अब्दुल कलाम यांचा एक पुरस्कार मिळाला, लोकमतच्या सखी मंचाचा पुरस्कार मिळाला. आणि याच बरोबरीनं ज्यावेळी हॉस्पिटल चालू झालं त्यावेळी एक हेड इंजुरीचा पेशंट आलेला, जो पूर्णतः म्हणजे त्याचा देह नुसता होता, पूर्णतः असा एकदम निचेष्ट असा पडलेला. त्याला आपण 1 महिना 1.5 महिना त्याच्यावर विविध सर्जरी करून, हाडाच्या सर्जरी झाल्या, मेंदूच्या सर्जरी झाल्या, आणि आता तो स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या पायावर एक पानटपरी चालवतो. आणि तो दर महिन्याला न चुकता भेटायला येतो, काहीतरी बिस्किटचा पुडा काहीतरी खायचं घेऊन येतो.
हे जीवनातले अविस्मरणीय क्षण असतात. बरोबर. आणि अजून पण कर्नाटकचे पेशंट मोठमोठ्या बाजरीच्या भाकरी, त्याच्यावर लोणचं, चटणी असं घेऊन येतात. ऍक्च्युली हे क्षण पैशाने कधीच विकत मिळत नाही. बरोबर आहे. आणि हे प्रेम कुठल्या इतर पेशात मिळत नाही. नाही मिळत. आणि एक पेशंटना जो बरं करतो, जे त्यांना जगण्याची अपेक्षा, आशा संपलेली असते, तिथे तुम्ही जीवन दान देता, त्यामुळे त्यांच्यासाठी तुम्हीच देव बनता. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जे आपुलकी आणि प्रेम आहे आणि आत्मविश्वास तो तुमच्याबद्दल निर्माण तुम्ही केलेला आहात. त्या बात आहे. आपलं भविष्यामध्ये पुढचं वाटचाल किंवा तुमचं पुढचं नियोजन काय? थोडस आपण ज्यावेळी एखादं स्पेशालिटी हॉस्पिटल चालवतो त्यावेळी डोक्यात ते स्पेशालिटी हॉस्पिटल, त्याचे आजार आणि हे असते. हेच जाणून त्याचबरोबर समाजभान ठेवून थोडं आपण काउन्सिलिंग, म्हणजे जे 11वी-12वीची मुलं आहेत त्यांना विनामोबदला कुठली साईड घ्यावी, कुठल्यामध्ये करिअर करावं, ह्याच्यासाठी आपण विनामोबदला मार्गदर्शन करतोय. आणि त्याचबरोबरीनं जी आता तरुण पिढी व्यसनांकडे जाते त्यांच्यासाठी थोडं काम करण्याची इच्छा आहे. त्या दृष्टीनं प्रोजेक्ट आहेत. आलींची तर वाटचाल होणारच आहे, पण ह्या बरोबरीनं कुठेतरी ते प्रोजेक्ट पण मार्गी लावायचं आहे. लिखाण, रोज एखादा पेशंट येतो त्याचे जे विविध त्यांच्यावर झालेले जे हे असतात गोष्टी, ते कुठेतरी लिखाणात रोज रात्री लिहिलं जातं. रोज रात्री मी लिखाण करते, त्याचं पुस्तक रूपात कधीतरी प्रकाशित करण्याची पण इच्छा आहे. बघू आता. ओके. तर तुम्ही एक डॉक्टर म्हणून आजकाल म्हणजे बरेच आजार लोकांच्या मध्ये निर्माण होत आहेत, तर दर्शकांना तुम्ही एक मेडिकली, एक वैद्यकीय दृष्टीने काय संदेश द्याल आजच्या मुलाखतीमध्ये? मी आज संदेश देताना म्हणेल, आज आपल्या बरोबर आवटी मॅडम आहेत, ते स्वतः फिट राहतात. म्हणजे स्वतःच त्यांनी शरीर व्यायाम करून, डाएट करून जे मेंटेन ठेवलंय, तसंच आजकालच्या तरुण पिढीनं पण कुठेतरी एक्सरसाइजला आपलं केलं पाहिजे. आज जर जाडी लोक असतात किंवा वेट गेन झालेले लोक असतात, ते येतात, मॅडम आम्हाला गोळ्या द्या, आम्हाला बारीक व्हायचंय. तर हे न करता कुठंतरी आपण व्यायामाकडं, डाएटकडं वळलं पाहिजे. बाहेरचे जे जंक फूड्स आहेत, पिझ्झा, बर्गर, ह्याच्यापासून लांब राहायला पाहिजे. कुठेतरी शाश्वत जीवनशैलीकडं आपण वळलं पाहिजे. आणि स्वतःच्या शरीराचा, मैत्रिणींनो, आज एकच सांगते की आपलं कर्तृत्व दाखवायला पाहिजे. कुठंतरी आर्थिक दृष्ट्या आपण इंडिपेंडंट व्हायला पाहिजे. ज्यावेळी आपण इंडिपेंडंट होतो त्यावेळी आपण आपल्या मुलांना, पुढच्या पिढीला मार्गदर्शन करू शकतो. ज्यावेळी आपण टीव्ही, मोबाईल, सौंदर्य प्रसाधन ह्याच्या विळख्यात अडकतो, त्यावेळी कुठंतरी आतून माणसाचा फोटो काढण्यासारखी स्वस्त से स्वास्थ्य प्रशमन, आतूनच ते व्याधी प्रशमना, म्हणजे स्वतः स्वस्थ राहायला पाहिजे. हा संदेश मी तरुण पिढीला, युवक युवतींना देईल. आणि आजकालची जी तरुण पिढी आहे थोडीशी इझी मनीकडं, व्यसनांकडे वळलेली आहे, ती त्याच्यापासून दूर झाली पाहिजे. आणि डॉक्टरांकडे जायची वेळ येण्यापेक्षा आपण निरोगी राहून समाजाला प्रबोधन करत राहायला पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात असा एखादी चुकीची गोष्ट घडताना दिसली तर त्याचा विरोध करता आला पाहिजे. एवढं मी म्हणेन. थँक्यू. खरंच एक डॉक्टर असून त्याने असा संदेश दिलाय की तुम्ही डॉक्टरांच्याकडे येण्याची वेळ स्वतःवरती आणू नका. स्वतःची काळजी घ्या, व्यायाम करा, मस्त तंदुरुस्त राहा, फिट राहा आणि आनंदी राहा. हा संदेश सर्वांसाठी नक्कीच मोलाचा आहे आणि नक्कीच त्याचा फायदा दर्शकांना होणार आहे. मॅम, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहून इतकं छान मार्गदर्शन केलात आणि इतकं छान आपल्या हॉस्पिटल बद्दल काही सुविधा लोकांना माहित होत्या, काही माहित नव्हत्या, त्याचीही माहिती सर्वांना झाली. त्यामुळे आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल मनापासून आभार आणि धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्याला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सगळी बंधुता टीम. मी सगळ्यांचे आभारी आहे. कारण तुमच्या या वाहिनीतर्फे आपण विविध लोकांमध्ये पोहोचू. धन्यवाद. चला तर मग दर्शकांनो, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या मुलाखतीमध्ये अशाच एका कर्तबगार महिलांच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.